सूरामेरयमज्य पमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। सुरू करूया सर. हो, करूया. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आपल्या सगळ्यांना परत एकदा या ठिकाणी भेटून मला खूप आनंद होतोय. जुलै महिन्याच्या 5 तारखेपासून आपण काही सत्र राबवली सती साधनेची. एक आठवड्याचं एक सत्र होतं. त्याच्यानंतर आपण हिंदी आणि मराठीमध्ये काही सत्र घेतली आणि व्यक्तिगत पातळीवर देखील आपलं जे बोलणं आहे या विषयावर हे निरंतरपणे चालू आहे. आनंद सरांनी आणि आम्ही थोडी चर्चा करून असं ठरवलं की आता एक दीर्घकालीन सत्र घ्यायला पाहिजे, म्हणून हे सत्र आपण सुरू करीत आहोत. हे जे 40 दिवसांचं नव्हे, आजपासून नोव्हेंबर 31 पर्यंत याच्यामध्ये साधारण 35 सत्र होतील, पण ते आपण 40 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि 40 सत्रांमध्ये आपला हा जो सती साधनेचा विषय आहे हा आपण प्रॅक्टिकली पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आपली प्रॅक्टिस पूर्ण होईल असं नाही. प्रॅक्टिस विषयीची जी काही पर्याप्त माहिती आहे, आवश्यक माहिती आहे, ती आपण या कालखंडामध्ये प्रयत्न करणार आहोत. कारण हा खूप मोठा विषय आहे तसं पाहिलं तर, आणि तो विषय आपण एका छोट्या दायऱ्यामध्ये, एका छोट्या लिमिटमध्ये बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत. 40 सत्र म्हणजे साधारणपणे 40 तास, आणि 40 तासामध्ये देखील आपण म्हणजे आज सोमवार गुरुवार अशा पद्धतीनं आपण ही सत्र ठेवणार आहोत. आणि मधला जो पिरियड आहे, सोमवार ते गुरुवार ते सोमवार, याचा मधला जो कालखंड आहे हा आपण आपल्या व्यक्तिगत प्रॅक्टिससाठी, व्यक्तिगत साधनेसाठी उपयोगाला आणायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे, अशी माझी अपेक्षा राहील. कारण साधनेचा अर्थच प्रॅक्टिस होतो. आपल्याला जे साध्य करायचे त्याच्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो, प्रॅक्टिस करतो, त्याला आपण साधना म्हणतो. त्यामुळे साधना म्हणजे केवळ थेरी नाही, साधना म्हणजे प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस म्हणजे पुन्हा पुन्हा करणं आहे. आणि पुन्हा पुन्हा का करायचं आहे, तर ती गोष्ट आपल्यामध्ये ऍब्झॉर्ब झाली पाहिजे, आपल्यामध्ये झिरपली गेली पाहिजे, ती आपली बनली पाहिजे. आपलं मन त्यानं भावित झालं पाहिजे, ज्याला आपण भावनामय प्रज्ञा म्हणतो ना, तर भावित झालं पाहिजे. आपलं मन त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. म्हणून आपल्याला प्रॅक्टिस करायची, भावना करायची, साधना करायची. आणि मधला जो कालखंड राहणार आहे, सोमवार सोमवारच्या मधला, हा आपल्याला तो साधनेसाठी उपयोगात आणायचा आहे. तरच आपल्याला हे जे सती साधना ज्याला आपण म्हणतो ती पूर्ण होणार आहे. केवळ आज आपण ऐकलं, परत गुरुवारी ऐकलं, परत सोमवारी ऐकलं, परत गुरुवारी ऐकलं, असं करून मला वाटतं ही प्रॅक्टिस आपल्या लक्षात येणार नाही.
आपण एक सूचना टाकलेली आहे सती साधना ग्रुपवर. का हे आपलं एक संशोधन आहे, संशोधन, अनुसंधान आहे, रिसर्च आहे. कशाचा रिसर्च आहे? कशाचं अनुसंधान आहे? हे सांगणं थोडं कठीण आहे. पण हा आपला स्वतःचा शोध आहे, असं म्हणू शकतो आपण. आपला स्वतःचा शोध आहे. आपला स्वतःचा शोध का घ्यायचा? कारण आपण स्वतःला ओळखत नाही. आपल्या मनातले विचार आपल्याला सगळे माहिती नसतात. आपल्या मनातल्या भावना आपल्याला सगळ्या माहिती नसतात. आपल्या मनातल्या सवयी आपल्याला माहिती नसतात. आपला स्वभाव आपल्याला माहिती नसतो. आपल्याला राग का येतो हे आपल्याला माहिती नसतं. चीड का येते हे आपल्याला लक्षात येत नाही. आपण डिप्रेशनमध्ये का जातो? खचून का जातो? हे आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला स्वप्न का पडतात हे आपल्याला लक्षात येत नाही. आपण अनेक गोष्टी का विसरतो हे आपल्याला लक्षात येत नाही. याचं एक कारण आहे, महत्वाचं कारण आहे. आपण आपल्याशी कनेक्टेड नाही. आपण आपल्याशी जोडले गेलेले नाही. त्यामुळे आपण आपल्याला ओळखत नाही. वी डोंट नो आवरसेल्फ. याच्या विरुद्ध नो आवरसेल्फ. स्वतःला ओळखा, स्वतःला जाणून घ्या, स्वतःचा बोध करून घ्या, स्वतःची सती डेव्हलप करा, जागृती डेव्हलप करा. असं हे संशोधनाचं स्वरूप आहे. आणखीन हे संशोधनाचं स्वरूप या संशोधनाचं कारण काय? हे सती साधना आपल्याला करण्याचं कारण काय? तर आपल्याला आपल्या जीवनातला जो मुख्य प्रश्न आहे, ज्याचे मी अनेक आता काही शब्द आपल्याला सांगितले, की आपण डिप्रेशनमध्ये असतो, चिंतेत असतो, अस्वस्थ असतो. ज्याला बुद्धाने एक चांगला शब्द वापरलेला आहे, सुखम सेती नसतो आपण. म्हणजे आपल्याला सुखानं झोप येत नाही. शांतपणे आपल्याला झोप येत नाही. आपण शांतपणे बसू शकत नाही, शांतपणे बोलू शकत नाही, शांतपणे विचार करू शकत नाही. तर अस्थिरता, अशांतता, ज्याला एका शब्दामध्ये बुद्धांनी दुःख म्हटलेलं आहे, मनाचं विचलन म्हटलेलं आहे. हा आपल्या मनाचा स्वभाव आहे. हा आपल्या जीवनाचा जणू काही स्थायी भाव आहे. हे सत्य आहे. म्हणून बुद्धांनी जी 4 आर्य सत्य सांगितली, त्याच्यामध्ये पहिलं सत्य जे आहे, ते दुःख आहे, हे सत्य आहे. दुःखाला कारण आहे, दुसरं सत्य आहे. दुःखातून आपण बाहेर पडू शकतो, म्हणजे दुःख निवारण करू शकतो, म्हणजे निब्बाण प्राप्त करू शकतो. हे तिसरं सत्य आहे. आणि हा निब्बाण प्राप्त करण्याचा, दुःखमुक्तीचा मार्ग आहे, अस्तित्वात आहे, हे सत्य आहे, असं बुद्धांनी म्हटलेलं आहे. हे सत्य आहे. दुःख हे सत्य आहे. कारण सत्य आहे, निब्बाण सत्य आहे, मार्ग सत्य आहे. हा सत्याचा शोध आपल्याला ह्या कालखंडामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. पण आपल्याला घ्यायचं आहे असं आपण म्हणतो. मी म्हणतो मला घ्यायचं आहे. मी ते काम करू शकतो. आनंद सरांना घ्यायचं, आनंद सर ते काम करू शकतात. इथे आपण जे आता ऐकणारी मंडळी आहोत. हॅलो. जेव्हा बोलायचं असेल ना तेव्हा इकडे ना दाबायचं. यस फुले. आपला आवाज शक्यतो अनम्यूट करू नये. इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जर असं करण्याची इच्छा असेल, की मला माझ्या जीवनातले ताण, तणाव, दुःख, चिंता, अस्वस्थता, अस्थिरता जे काही आहे ते मला कमी करत पूर्ण घालवायचे आहेत. हे आपण ठरवलं तर होऊ शकतं. आपण नाही ठरवलं तर नाही होणार. ते ऐकून होणार नाही. मी ठरवलं तर त्याचा मला अनुभव येईल. तुम्ही ठरवलं तर त्याचा तुम्हाला अनुभव येईल.
तर तसा संकल्प आपण या ठिकाणी करायचा आहे की आपण जे काही आता हे 35-40 सत्र घेणार आहोत 31 नोव्हेंबर पर्यंत, 30 नोव्हेंबर पर्यंत, हे आपण सिरियसली करण्याचा प्रयत्न करणार आहोत, मनापासून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचा आपण संकल्प करायचा आहे, ठरवायचा आहे आणि मग आपण या सत्रांमध्ये सहभागी झालेलाच आहात, ते कंटिन्यू करायचं आहे. जर आपल्या मनाचा संकल्प बनला नसेल, परंतु आपल्याला त्याच्यापासून लाभ मिळणार नाही. तर सती साधना, सती हा विषय साधनेबद्दल आपण पाहिलं. साधना ही प्रॅक्टिस आहे. पण कशाची साधना? तर सतीची साधना. सती हा पाली शब्द आहे, आपल्याला माहिती आहे. बऱ्याच लोकांना माहिती आहे. कारण पाली शब्द हा सती हा शब्द, पाली शब्द आपण बऱ्याच लोकांनी ऐकलेला असेल, वाचलेला असेल. तो आपल्या ध्यानाचा देखील विषय असेल. ध्यान साधनेतला. बुद्धांनी सती शब्द कोणत्या अर्थानं वापरला? हा एक आपल्याला जरा वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मधून, वेगळ्या अँगलने थोडासा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. सती म्हणजे ध्यानच का? ध्यान आणि सती एकच आहे का? असे आता अनेक प्रश्न लोकांचे येऊ लागलेले आहेत. आपल्या मनात असतील. माझ्याही मनात, मी आता याच्यामध्ये 36 वर्षापेक्षा जास्त काळ आहे या विषयामध्ये. बुद्ध धम्म, ध्यान साधना, अभ्यास आणि आता अलीकडे सती साधना, ह्याच्यामध्ये बरीच वर्ष गेली. माझ्या मनात हा संभ्रम काही दिवसांपूर्वी होता, काही दिवसापर्यंत होता तो. पण आता जे काही गोष्टी मला ज्या उलगडल्या तेवढ्यात मी आपल्याशी शेअर करणार आहे. मी टीच करणार नाही, मी शिकवत नाही आपल्याला. असं कृपया समजू नये की मी शिकवतो आपल्याला. शिकवण्यासाठी आपण नाही इथे. मी इथे शिकवण्यासाठी बसलो नाही. मी माझे अनुभव फक्त शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तो आपल्या अनुभवाशी मॅच होतो की नाही, तो आपल्या अनुभवाशी जुळतो की नाही, हे आपण प्रॅक्टिस करून ठरवायचं आहे. त्यामुळे आता इथे आपण जे काही चर्चा करणार आहोत, हा प्रॅक्टिकल विषय आहे आणि आपण तो प्रॅक्टिकली समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि व्हेरिफाय करायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे शहानिशा करायची आहे. मी जे म्हणतो, जे सांगतो, शेअर करतो, हे खरं आहे का? हे तपासून ते पाहायचं आहे. आणि हाच बुद्धांच्या शिकवणीतला एक मुख्य धागा आहे, सूत्र आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कालाम सूत्र आपल्याला माहिती आहे, प्रसिद्ध सूत्र आहे. आणि या सूत्रामध्ये बुद्धांनी जो प्रमुख उपदेश कालामांना केलेला आहे, तो हाच आहे की प्रत्येक गोष्ट आपल्या अनुभवाच्या कसोटीवर घासून पहा. एखादा सांगणारा असं सांगतो आणि हे सत्य आहे असं सांगतो, फार चांगल्या पद्धतीनं सांगतो, गोंडस पद्धतीनं सांगतो, प्रलोभनीय भाषा वापरतो, व्यक्तिमत्व फार चांगलं आहे, म्हणून एखादी गोष्ट स्वीकारू नका. आपल्या मनाला ती पटते का? आपल्याला तसा अनुभव येतो का? तरच त्याला सत्य माना. तोच निकष आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे. या ठिकाणची प्रत्येक गोष्ट आपण तपासून पाहायची आहे. तर सती म्हणजे जागृती, सती म्हणजे भान, असा त्याचा एक अर्थ करतो मी. अवेअरनेस. पण कशाची जागृती? कशाचा अवेअरनेस? आणि का अवेअरनेसची प्रॅक्टिस का करायची? जागृतीची प्रॅक्टिस का करायची?
मानसशास्त्र पण सांगतं की आपलं मन 90% 80% अजागृत आहे. म्हणजे आपण जरी पाहत असलो, ऐकत असलो, बोलत असलो, असं वाटतं की आपण फार एकदम पूर्णपणे जागृत आहोत. परंतु आपल्याला माहिती असतं की आपल्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला अज्ञात असतात, अनभिज्ञ असतात, अविद्येमध्ये असतात. आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये जे काही संस्कार झालेले आहेत, ते संस्कार सगळेच आपल्याला जाणवत नसतात, दिसत नसतात, कारण आपण अजागृत आहोत. आणि म्हणून संभ्रम आहे. तर ही जागृती डेव्हलप करण्याचा बुद्धांनी जो मार्ग सांगितलेला आहे, तो मार्ग म्हणजे सतीचा मार्ग आहे. आणखीन स्पष्ट करण्यात म्हणायचं झालं, सतीपठ्ठानाचा मार्ग आहे, सती संप्रजन्याचा मार्ग आहे. तथागत बुद्धांची जी अंतिम शिकवण आहे, ती शिकवण देखील 2 शब्दामध्ये सांगितली जाते. अप्पमादेन संपादेथ. अप्पमादेन संपादेथ. संपादेथ म्हणजे प्रयत्नरत राहा. कसं? अप्पमादेन. अप्पमाद म्हणजे जागृती. अप्पमाद म्हणजे सती आहे. अप्पमाद म्हणजे आत्मभान आहे. हे बुद्धांनी ह्या 2 शब्दात का सांगितली आपली शिकवण? याचा सार 2 शब्दात का सांगितला? तर ह्या 2 शब्दामध्ये संपूर्ण धम्म साठवलेला आहे. खरं म्हणजे एका शब्दात साठवलेला आहे आणि तो म्हणजे अप्पमाद आहे. तो म्हणजे सती आहे. तो म्हणजे भान आहे, जागृती आहे. बुद्धांना पण आपण सम्यक संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. त्यांनी देखील जी काही प्राप्ती केली, जी काही दुःखमुक्ती मिळवली, निब्बाण मिळवलं, अरहतपद मिळवलं, ते सम्यक संबुद्ध झाले. हे कशाच्या आधारावर? सतीच्या आधारावर, जागृतीच्या आधारावर. आपल्याला माहिती आहे की त्यांचं जे जीवन होतं सिद्धार्थ गौतमांचं, दोन्ही टोकांचा अनुभव घेतलेलं ते जीवन होतं. दोन्ही टोकं कोणती? एक सुखोपभोगाचं जीवन टोक आणि दुसरं आत्मक्लेशाचं टोक. आत्मक्लेश, ध्यान साधना हे दुसरं टोक आणि सुखोपभोगाचं टोक. सुखाचा उपभोग ते राजपुत्र असताना त्यांनी घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना असं जाणवलेलं आहे की ह्याच्यामध्ये किती सुखाचा उपभोग घ्या, किती इंद्रियांना पाहिजे ते विषय द्या, चांगलं 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 पहा, चांगलं ऐका किंवा आवडीचं ऐका. इंद्रियांना जे डोळ्यांना जे आवडेल ते पहा, कानांना जे आवडेल ते ऐका, नाकाला जो आवडेल तो गंध घ्या, जिभेला जो आवडेल ती चव घ्या, त्वचेला जो काही चांगला स्पर्श आवडेल तो स्पर्श मिळू द्या. माणसाचं मन स्थिर आणि शांत होत नाही, राहत नाही. हा आपल्या जीवनातला नेहमीचा अनुभव आहे. तोच अनुभव सिद्धार्थ गौतमांना आला आणि जर याच्यात आनंद नाही, याच्यात जर सुख नाही, याच्यात जर अस्थिरता आहे, अशांतता आहे, तर मग सुखाच्या शोधासाठी किंवा दुःख मुक्तीसाठी आपण का प्रयत्न करू नये? असा त्यांच्या मनामध्ये विचार आलेला आहे. आणि आपण पाहतो की त्यांना 4 दृश्य दिसली म्हणून त्यांनी गृहत्याग केला असंही इतिहास सांगतो किंवा ग्रंथ सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरे एक सामाजिक कारण त्याला सांगितलं, सामाजिक संघर्षाचं कारण सांगितलं आणि तो म्हणजे रोहिणी नदीच्या पाण्यावरून झालेला शाक्य कोलियांमधला वाद आहे. त्या वादाची परिणती म्हणून सिद्धार्थ गौतमांना गृहत्याग करावा लागला किंवा त्यांनी केला. हे आपण जाणतो सर्वजण. एकूणात हे जे काही सुखोपभोगाचं जीवन आहे, हे संघर्षाचं जीवन आहे. अशांतते पूर्ण शांतता न देणारं जीवन आहे.
थोडस मिळालं की त्याच्यानंतर पुन्हा अस्थिरता, अशांतता, पुन्हा असंतुष्टी, सारखं काही ना काही पाहिजे. आणि किती दिलं तरी मनाची तृप्ती होत नाही, कारण मनाच्या तृष्णा कधी शमत नाही. तर हे त्यांना पाहिल्यावर त्यांना वाटलं, हे असं कसं आपण जीवन जगू शकतो. म्हणून ते शोधासाठी बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर अं, आपण पाहतो की आलार काला, मुद्दक रामपुत्र, भृगुऋषी या लोकांच्या कडून त्यांनी ध्यान साधना शिकून घेतलेल्या आहेत. विशेषतः आलार कलाम, उद्दक रामपुत्राचा आपण उल्लेख वाचतो की त्यांनी, ह्या दोघांनी त्यांना 8 प्रकारच्या ध्यान साधना शिकवल्या. 4 रूप ध्यान, 4 अरूप ध्यान. आणि ती ध्यान साधना केल्यानंतर एकाग्रतेची सर्वोच्च पातळी आलार कलाम, उद्दक रामपुत्रासारखी त्यांना मिळाली, सिद्धार्थ गौतमांना. आणि हे दोघं एक करून त्यांना म्हणतात की आता आमच्याकडे याच्यापेक्षा पुढचं देण्यासारखं काही नाही. तर आता आपण मिळून हा जो ग्रुप आहे, हा जो गट आहे, हा आपण चालू. आणि तुम्ही थांबा, इथलं आधिपत्य तुम्ही सांभाळा, असं दोघंही एक करून म्हणतात त्यांना. परंतु सिद्धार्थ गौतम त्यांना उत्तर देतात की ज्याच्यासाठी मी गृहत्याग केलेला आहे, ती दुःखमुक्ती ह्या ध्यान साधनांमधून मिळत नाही, मला मिळालेली नाही. त्यामुळे धन्यवाद देऊन ते तिथून निघून जातात आणि ध्यान साधनेचा मार्ग तिथे सोडतात ते. नंतर मग आत्मक्लेशाच्या मार्गाने ते आजमावून पाहण्याचा प्रयत्न करतात. आत्मक्लेशामध्ये आपण पाहतो की त्यांची तपश्चर्या ही इतकी कठोर होती. बुद्धांनी त्यांच्या धम्ममध्ये याचं हे केलेलं आहे. बुद्धांनी त्यांच्या धम्ममध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की ती तपश्चर्या इतकी कठोर होती की शेवटी त्यांचं जे शरीर आहे ते इतकं कृश झालं. 1 मिनिट थोडासा. हा, शेवटी त्यांचं या आत्मक्लेशामुळे त्यांचं शरीर इतकं क्रूश झालं की त्यांच्यामध्ये त्राण राहिला नाही. आणि मग ते चक्कर येऊन पडले, घेरी येऊन पडले. मग सुजाताची खीर, हे आपल्याला ग्रंथामध्ये उल्लेख असलेला आपल्याला माहिती आहे. सुजाताची खीर त्यांना मिळाल्यानंतर, खाल्ल्यानंतर, ते अन्न सेवन केल्यानंतर त्यांच्यामध्ये एक तरतरी येते. तरतरी आल्यानंतर त्यांना प्रश्न पडतो, राजपुत्र असतानाही दुःख, आणि ही ध्यान साधना आणि आत्मक्लेशाच्या मार्गाने दुःख. मग दुःख मुक्ती जीवनामध्ये मिळू शकते की नाही, शक्य आहे की नाही? त्यांना मग त्यांचा एक प्रसंग आठवला. लहानपणी ते एकदा शुद्धोधन नांगर चालवीत असताना, एका सणाच्या प्रसंगी नांगर चालवीत असताना हे दुपारच्या उन्हामध्ये एका झाडाखाली जाऊन बसले. आणि झाडाखाली बसल्यानंतर ते जे स्वतःशी कनेक्ट झाले, स्वतःच्या संपर्कात आले, ज्याला सती म्हणता येईल, ज्याला जागृती म्हणता येईल, आत्मभान म्हणता येईल, तो अनुभव त्यांना आला. आणि तो अनुभव त्यांना यावेळी आठवला. आणि मग त्यांनी 40 दिवसामध्ये जागृतीच्या आधारे, सतीच्या आधारे जे काही प्राप्त केलं, त्याला आपण बुद्धत्व म्हणतो, संबोधी म्हणतो, दुःखमुक्तीचं ज्ञान म्हणतो. याच्या आधारे सिद्धार्थ गौतमांना ते बुद्ध झाले, अरहत झाले. आणि जे करायला पाहिजे होतं, ज्याच्यासाठी त्यांनी गृहत्याग केला होता, ते त्यांना त्या ठिकाणी मिळालं. आणि याला त्यांनी मध्यम मार्ग म्हटलेला आहे. 2 टोकाचा मार्ग सोडून त्यांना जे सापडलं, तो मध्यम मार्ग. तर पहिला जो मार्ग सुखलोलुपतेचा आहे, त्याला आपण ग्रंथामध्ये काम सुखल्लिकानुयोग असं म्हणतो. म्हणजे काम वासनेमध्ये तुम्ही व्यस्त राहा,
विसरा, हे दुःख वगैरे विसरा आणि इंद्रिय सुखामध्ये व्यस्त राहा. हे एक जगण्याचं खा प्या मजा करा. हे एक जीवन जगण्याची पद्धत आहे. पण त्याच्यातून शांतता मिळत नाही, सुख मिळत नाही, दुःख कमी होत नाही. हे ज्यांच्या लक्षात येतं ते मग दुसऱ्या टोकाला जातात. या इंद्रियांना सुख जर किती दिलं तरी जर इंद्रियांना सुख मिळत नाही, मन जर सतत काही ना काही जर मागत असेल, तर मग याला आणखी त्रास द्या. इंद्रियांना क्लेश द्या, शरीराला क्लेश द्या, मनाला क्लेश द्या. इतका क्लेश द्या की मग ते दुःखातून मुक्त होईल. पण तसं कधी होत नाही. आत्मक्लेशाने कधी उलट दुःख वाढत जाते. तर या दोन्ही टोकातून त्यांना जो मधला मार्ग हा जो सापडलाय, या दुसऱ्या टोकाला अत्त किल मथानुयोग असं म्हटलेलं आहे. मग बुद्धांना हा जो मधला मार्ग मिळालेला आहे, जो सतीचा मार्ग आहे, जागृतीचा मार्ग आहे, हा मिळाल्यानंतर, दुःखमुक्ती मिळाल्यानंतर त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली आणि सांगितल्यानंतर एका पाठोपाठ अनेक लोक काय आलं, दुःखातून मुक्त होऊ लागले. आणि मग जे मुक्त झाले त्यांनी दुःखमुक्तीचा पुढे प्रचार केलेला आहे आणि त्यांनी तो प्रचार केलेला आहे म्हणून ती गोष्ट आपल्यापर्यंत आलेली आहे. हे आपण लक्षात घेऊया. बुद्धांनी जे प्राप्त केलं हे जर स्वतःपुरतं ठेवलं असतं तर ते आपल्यापर्यंत आलं नसतं. आणि त्यामुळं आपण तथागत बुद्धांचे खरोखर ऋणी आहोत, कृतज्ञ आहोत की त्यांच्यामुळं आज आपण हा वर्कशॉप घेऊ शकतो. त्यांच्यामुळं आपण हा साधनेचा वर्ग आपण घेऊ शकतो. कारण त्यांनी ज्या गोष्टी पास ऑन केल्या, सांगितल्या, शेअर केल्या, मार्ग दाखवला, मार्गदात्यानं मार्ग दाखवला. तो मार्ग दाखवला नसता तर आज आपण या मार्गावर आलो नसतो. तर आपण स्वतःला देखील धन्य मानलं पाहिजे की आपण फार मोलाच्या आणि महत्वाच्या मार्गावर आहोत. परंतु केवळ मार्गावर उभं राहून चालणार नाही. मार्गावर चाललो तर आपण इच्छित स्थळी जाऊ शकतो. बुद्धांना जे मिळालं ते आपल्याला देखील मिळू शकतं. हा बुद्धांनीच जगाला दिलेला एक प्रकारे संदेश आहे आणि आशावाद आहे. तोच प्रयत्न आपण या दरम्यान करणार आहोत, कार्तिक पौर्णिमेपर्यंत, नोव्हेंबरपर्यंत. आणि पाहणार आहोत की हा जो सतीचा मार्ग आहे, जागृतीचा मार्ग आहे, हा कसा असू शकतो. जागृती कशाची? तर आपल्या अस्तित्वाची, आपल्या जीवनाची. ती जागृती का पाहिजे? तर आपण जागृत नाही हे आपल्याला आधी लक्षात घ्यावं लागतं. आपण जागृत नाहीत हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा जागृतीचे प्रयत्न सुरू होतात. आपल्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा बोध आपल्याला होतो का? तर नाही होत. आपल्या मनामध्ये ज्या इमोशन्स आहेत, भावना आहेत, आपलं जे चित्त आहे, त्या चित्तातल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या भावनांची आपल्याला जाणीव होते का? नाही होत. शरीरामध्ये ज्या अनेक ऍक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत त्या आपल्या आत चाललेल्या आहेत, याची आपल्याला जाणीव होते का? नाही होत. आपण स्वतःसाठी जणू काही एक अपरिचित आहोत. आणि अपरिचित असल्यामुळे, स्वतःचा बोध नसल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही अनुभव आपल्याला विशेषतः विचलनाचे, मानसिक विचलनाचे, चिंतेचे, अस्वस्थतेचे, अस्थिरतेचे, आत्मविश्वासाच्या अभावाचे, भयाचे, कामछंदाचे, द्वेषाचे, चिडखोरपणाचे जे काही अनुभव आपल्याला येतात त्याचं आपल्याला विश्लेषण करता येत नाही आणि आपण म्हणतोय असं का होतं? असं का होतं? मला शांत झोप का लागत नाही? मला वाईट स्वप्न का पडतात? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडं नसतात.
कारण आपण जागृत नाही, आपण आपल्याशी कनेक्टेड नाही, आपण सतीमध्ये नाही, आत्मभान नाही, आणि म्हणून याची आपल्याला आवश्यकता आहे. आणि हे काम कसं करायचं हे आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यासाठी काही बुद्धांच्या शिकवणीचे काही संदर्भ आपण पाहणार आहोत. विशेषतः एक संदर्भ या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याच्या अनुषंगाने इतर काही संदर्भ या 35-40 मध्ये जे येतील ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण मुख्य जे सूत्र आहे ते आनापानसती सूत्र हे आपण अभ्यासासाठी, चिंतनासाठी, प्रॅक्टिससाठी आपण घेणार आहोत. कारण माझ्या मते आनापानसती सूत्र हे इतकं महत्वाचं सूत्र आहे की त्याच्यामध्ये श्वासापासून, आनापान म्हणजे श्वास, आत येणारा श्वास, बाहेर येणारा श्वास, श्वासापासून निब्बाणापर्यंतचे जे सूत्र आहे, म्हणजे दुःखमुक्तीपर्यंत जे सूत्र आहे, हे सूत्र इतक्या सुटसुटीतपणे याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते आपल्याला इतरत्र पाहायला मिळत नाही. इतर सूत्रांमध्ये काही गोष्टी आहेत त्याचा, परंतु याच्यामध्ये इतकं सरळ सोपं असं सांगितलेलं आहे की हे एक सूत्र जर आपल्याला समजलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा हळूहळू होऊ लागतो. आपण किती अभ्यास केलेला आहे, किती वाचन केलेलं आहे, किती वर्ष ध्यान साधना केलेली आहे, त्या सगळ्याची शहानिशा, त्या सगळ्याचं व्हेरिफिकेशन या एका सूत्रामध्ये आपल्याला होऊ शकतं, असं मला थोडंसं अनुभवातून सांगावंसं वाटतं. काय म्हटलेलं आहे या सूत्रामध्ये? आनापानसती सूत्र हे मध्यम निकाय मधलं 118 नंबरचं सूत्र आहे. असे मी ऐकले, आनंद बुद्धांचे जे प्रमुख शिष्य होते ते सांगतात हे. असे मी ऐकले की एकदा तथागत श्रावस्थी येथे मृगारमाता प्रसादाच्या पूर्वारामात सारीपुत्र, मोगलान, महाकाश्यप, महाकात्यायन, महाकोठित, महाकल्पीन, महाचुंद, अनुरुद्ध, रेवत, आनंद आणि इतर अभिज्ञात स्थविर श्रावक शिष्यांसह विहार करीत होते, तेव्हा कार्तिक पौर्णिमेच्या रात्री तथागतांनी भिक्खू संघाला संबोधित केले. भिक्खूंनो, साधकांनो, हा साधकांनो शब्द मी या ठिकाणी टाकलेला आहे कारण साधकांना त्या गोष्टी लक्षात येतात. केवळ भिक्षू बनल्यामुळे नाही, तर भिक्खू हा साधक पाहिजे, प्रॅक्टिस करणारा पाहिजे. भिक्खूंनो, साधकांनो, मी या दुःखमुक्तीच्या, विमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत. या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असे. भिक्खूंनो, साधकांनो, जे प्राप्त करायचे आहे ते प्राप्त करण्यासाठी, ज्याचा साक्षात्कार अनुभव करायचा आहे तो करण्यासाठी प्रयत्न करा. भिक्खूंनो, साधकांनो, आनापानसतीची भावना म्हणजे साधना, सराव केल्याने ती महाफलदायक होते. आनापानसतीची भावना केल्याने ती महाफलदायक होते. आनापानसतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सतीपठ्ठानांना परिपूर्ण करते आणि सतीपठ्ठानांची भावना अधिकाधिक केल्याने 7 बोध्यांगांची परिपूर्णता साध्य होते आणि 7 बोध्यांगांमुळे विद्या आणि विमुक्तीची परिपूर्णता साध्य होते. हा संपूर्ण सूत्राचा सार आहे. मग पुढे त्याचं विश्लेषण आहे की ती जी साधना आहे, ती जी भावना आहे, पुढे कशी डेव्हलप होत जाते याचा एक एक करून पुढे आपण अभ्यास करणार आहोत. आणि पुढे जे काही विकासाचे जे काही टप्पे आहेत, डेव्हलपमेंटचे जे काही टप्पे आहेत, ते आपल्याला कसे अनुभवाला येऊ शकतात त्याचं विश्लेषण आपण हळूहळू त्याच्यामध्ये पाहणार आहोत पुढे चालून. याच्यामध्ये हा जो सार आहे, ज्याला आपण एक वन लाईन म्हणू शकतो, सार आहे. या सारामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आनापानसतीची भावना महाफलदायक होते.
आता अनापान सतीची भावना महाफलदायक होते म्हणजे काय, याच्याविषयी आपण आता हळूहळू सुरुवात करणार आहोत. कारण अनापान सतीची भावना जर पूर्ण केली तर आपण सतीपठ्ठाण ते काय आहे हे आपण हळूहळू पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सतीपठ्ठाण परिपूर्ण होते आणि सतीपठ्ठाणानंतर सप्तबोध्यांग म्हणजे संबोधीची 7 अंग म्हणजे ज्ञानप्राप्तीची 7 अंग कशी पूर्ण होतात आणि ती पूर्ण केल्यावर आपण अविद्येतून म्हणजे अजागृतीतून अज्ञानातून कसं बाहेर पडू शकतो आणि विमुक्ती म्हणजे दुःखमुक्तीची कशी प्राप्ती करू शकतो, जे आपल्या जीवनाचं ध्येय असतं. आपल्या सर्वांच्या जीवनाचं मुख्य ध्येय काय आहे, की आपल्याला शांतता पाहिजे असते, आपल्याला दुःखमुक्ती पाहिजे, आपल्याला शांत झोप पाहिजे, आपल्याला दुःख नको असतं, ज्याला आपण आनंद म्हणतो. आपल्याला आनंद नसतो पाहिजे, आपल्याला दुःखमुक्ती पाहिजे असते. तर ही कशी प्राप्त होते, हे सांगणारं हे सूत्र आहे. याच्यावर आपण हळूहळू प्रकाश टाकत जाणार आहोत. मुख्य बाब अशी आहे याच्यामध्ये आनापानसती हा देखील आता एक बराचसा प्रचलित शब्द आहे. मला वाटतं या ठिकाणी उपस्थित असलेल्या बऱ्याच लोकांना किती लोक उपस्थित आहेत या ठिकाणी? 32 लोक उपस्थित आहेत. या 32 लोकांपैकी बऱ्याच लोकांना आनापानसती याच्याविषयीची माहिती असणार आहे. 100% बहुतांश लोकांना. आनापानसतीचं ध्यान देखील आपण केलेलं आहे. त्यामुळे खूप प्राथमिक गोष्टी आपण या ठिकाणी चर्चेला घेणार नाही. त्याच्याविषयी आपल्याला जर प्रश्न असतील तर आपण मला WhatsAppवर पाठवू शकता किंवा फोनवर विचारू शकता. पण तरी देखील काही प्राथमिक गोष्टी नव्यानं आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे, की आनापानसती म्हणजे काय? आनापानसती हे ध्यान नाही, केवळ ध्यान नाही. ही गोष्ट मला थोडीशी नव्यानं सांगावीशी वाटते. केवळ ध्यान नाही. ध्यान काय असतं? ध्यान काय असतं? ध्यान म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयावर तुमचं मन लावणं. आणि आपलं मन नेहमी कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये व्यस्त असतं. म्हणून विचार चालू आहेत मनामध्ये. म्हणजे मन म्हणजे ध्यानच आहे. वितर्क विचार ज्याला आपण म्हणतो. विषय आणि विचार, विषय आणि विचार या अनेक विषयांमध्ये हजारो लाखो विचार आपल्या मनामध्ये चाललेले असतात. संशोधनात तशा काही गोष्टी पुढे आल्यात, की आपलं मन दररोज 70, 80, 90 हजार विचार रोज करतं. सब्जेक्ट टू दॅट पर्सन तो मनुष्य किती व्यस्त आहे, किती विषय त्याच्या डोक्यात आहे, त्याच्यानुसार त्याचे विचार चाललेले असतात. परंतु सर्वसाधारणपणे 70, 80 हजार, 90 हजार विचार दररोज मनामध्ये येतात आणि जातात. त्याचे काही हजार विषय असतील. ह्या विषयांवर जो विचार चाललेला आहे, हे काय आहे? हे मनाचं ध्यानच आहे. आणि ह्या अनेक ध्यानांमध्ये जे मन व्यस्त असतं आणि ते जे विचार असतात, त्या विचारातले ज्या विषयांचे ते विचार असतात, त्यातलं हे मला पाहिजे, ते नको, हे पाहिजे, ते नको. हे जे पाहिजे आणि नको, ह्या ज्या वॉन्ट्स आहेत आपल्या, ह्या ज्या इच्छा आहेत आणि अतिरिक्त इच्छा म्हणजे ज्या तृष्णा आहेत, ह्या तृष्णा म्हणजे आपलं चित्त, हे आपल्या विचारांना गती देत असतं. आणि त्याच्यामुळे ती जी गती आहे, ही अजून ॲक्सेलरेट होतं म्हणजे आणखीन गती घेते. म्हणून आपण विचारांच्या याच्यामध्ये कसं कधी-कधी म्हणजे इतके त्रस्त होऊन जातो, इतके हरवून जातो, की आपल्यालाच कळत नाही इतके विचार मनामध्ये चाललेत, रात्रंदिवस चाललेत, इतके त्रास देतात. हे काय भानगड आहे? तर हे मनाचं हे कार्य अशा पद्धतीने चाललेलं असतं. मग काय सांगितलं गेलेलं आहे, जसं आता
सिद्धार्थ गौतमांनी उद्धक रामपुत्र आलार कालामांकडून जे काही शिकलं, तर त्यांनी काही ध्यानाचे विषय त्यांना दिलेले असतील. त्याचा स्पष्ट उल्लेख कुठे सापडत नाही. परंतु जे लोक आता ध्यान करतात, काहींनी पद्धतशीर ध्यानाची शिबिरे जरी केलेली नसली, तरी प्रत्येकाचं मन हे ध्यान करतच. कारण कोणता ना कोणता विषय मनामध्ये असतोच. परंतु जे लोक एक पद्धतशीरपणे ध्यान करतात, तिथं त्यांना काही विषय दिले जातात. मग श्वास मोजण्याचा विषय असेल, जो आपल्याला बुद्धघोषांकडून मिळाला विशुद्धी मग्गातून, तो श्वास मोजण्याचा विषय असेल, किंवा श्वास कुठं स्पर्श करतो तो पाहण्याचा विषय असेल, किंवा श्वास जिथं स्पर्श करतो तिथं आणखीन कुठे पाहण्याचा विषय असेल, किंवा आणखीन हजारो विषय आहेत, अनेक विषय आहेत. काही म्हणतात की मेणबत्तीवर लक्ष द्या, काही म्हणतात की एखाद्या मूर्तीवर लक्ष द्या, काही म्हणतात की एखाद्या असा चंद्राकडे लक्ष द्या, किंवा सूर्याकडे लक्ष द्या. काही अशाही साधना करतात, तेरेकी साधना. तर मन कुठेतरी लावायचं. पण हे का सांगितलं जातं? कारण आपल्या मनामध्ये जे काही हजारो लाखो विषय चाललेले आहेत, ज्याच्यामध्ये मन गर्क आहे, व्यस्त आहे, त्रस्त आहे, अस्वस्थ आहे, ते दुःख आहे. याच्यातून आपलं मन थोडस दुसऱ्या विषयामध्ये अडकवा, तर तात्पुरती तिथं आपल्याला शांतता मिळते. त्या विषयात अडकल्यामुळे ती शांतता मिळते का? की विशिष्ट ठिकाणी गेल्यामुळे ती शांतता मिळते का? नाही. आपण हे जे काही चाललेलं आहे मनामध्ये, ह्याच्यातून आपण तात्पुरतं आपलं मन दुसऱ्या ठिकाणी इच्छेच्या बळावर लावण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे एकाग्र होण्याचा प्रयत्न करतो. आणि बऱ्याचशा ध्यान साधनांचा उद्देश तोच आहे की मन तिथं एकाग्र करा. मग आपण हे थोडंसं विसरतो. मन आधीच विसरायला पाहतं, कारण त्याला त्रास होतो. ते विसरायला पाहतं, म्हणून ते कुठेतरी व्यस्त व्हायला पाहतं. मनोरंजनाची साधनं म्हणजे काय? मनोरंजन सुद्धा हे विसरण्यासाठीच आहे. रंजन का करावं लागतं? कारण इथं त्रास आहे, आतमध्ये त्रास आहे. म्हणून मग अस्वस्थता येते, बोर होतं, करमत नाही. म्हणून मग काय करा, टीव्ही ऑन करा, किंवा आणखीन काही विषय घ्या, किंवा खेळ आहेत. आता खेळाचा काही चांगला फायदा आहे, तो भाग वेगळा. परंतु टाईमपास म्हणून खेळणे, मनोरंजनाचे अनेक विषय निवडून त्याच्यामध्ये व्यस्त राहणे, टेलिव्हिजन किंवा आणखीन आता इंटरनेटमध्ये जे काही अनेक चॅनल आहेत, आणि चॅनलमध्ये जे अनेक विषय आहेत, संगीताचे असतील, डान्सचे असतील, आणखीन काही आहे, असे अनेक विषय आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण आपलं मन लावतो आणि सतत चॅनल बदलत राहतो. तर आपल्या मनाला कधी शांतता मिळत नाही. हे का करावं असं वाटतं? कारण आपलं मन आतमध्ये गोंधळलेलं आहे. त्यात ते स्थिर नाही, ते शांत नाही, त्रस्त आहे. ते सहन होत नाही. म्हणून माणूस मनोरंजनामध्ये मन गुंतवतो. असा ध्यानाचा एक उद्देश आहे. आपण तिथं दुसरीकडे मन गुंतवतो आणि तो विषय संपला की आपण परत अस्वस्थ होतो. म्हणून आता काही लोक असं म्हणतात की आता आम्ही इतके 35 वर्ष आणि 40 वर्ष ध्यान करतो, पण अजून आनापानसतीचं ध्यानच लागत नाही, किंवा मन शांत राहतच नाही. काय करायचं? ते राहणारच नाही. का राहणार नाही? कारण मन अस्वस्थ का होतं? मन चंचल का आहे? मन इतक्या ध्यानामध्ये का व्यस्त आहे? त्याचं काय कार्य चाललंय आतमध्ये? हे आपल्याला माहीतच नाही. त्याच्याशी आपले कनेक्शनच नाही. त्याची आपल्याला सती नाही. त्याचं आपल्याला भान नाही. कारण आपण जागृत नाही. त्याच्यामुळे मुख्य जी समस्या आहे, दुःखाची, विचलनाची, त्याच्यावर कामच होत नाही. आणि त्याच्यावर काम होत नाही, म्हणून आपण दुःखातून, अशांततेतून बाहेर येऊ शकत नाही. ही पहिली गोष्ट आपण या आजच्या या वर्कशॉपमध्ये पहिली गोष्ट लक्षात घेऊया,
केवळ एका बाजूला मन व्यस्त ठेवल्यामुळे मनाचे प्रश्न सुटत नाहीत. मनाचे प्रश्न सोडवायचे असतील तर मनाच्या संपर्कात जावं लागतं. मनाशी एकरूप व्हावं लागतं. मन समजून घ्यावं लागतं. स्वतःला समजून घेणं म्हणजे मन समजून घेणंच आहे. कारण आपण म्हणजे मनच आहोत. मनुष्य म्हणजे माणसाचं मन आहे. कदाचित मनुष्य शब्दही मनापासूनच आला असेल, माहिती नाही. त्याचं ते व्युत्पत्ती शोधावं लागेल. मनुष्य, मनुष्य म्हणजे मन आहे. तर ते मन काय आहे आणि कुठे आहे, कसं आहे, कसं काम करतं, त्याच्यामध्ये इतकी चलबिचल का असते, हे शोधण्याचं काम आपल्याला करावं लागतं. आणि बुद्धांनी देखील म्हटलेलं आहे, मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोति वा ततोनं दुःख मनवेती चक्कंग वहतो पदम. मन मुख्य आहे. मनाचे मनोधर्म मुख्य आहेत. मनोधर्म म्हणजे विचार प्रक्रिया, वितर्क विचार आणि त्याच्यात जे काही चाललंय ते. मनातले हे मनोधर्म जे आहेत, हे मनानुसार चाललेले आहेत. आणि जसं मन असतं तसे मनोधर्म असतात. मन जर प्रदूषित असेल, मनसाचे पदुठ्ठेन, मन जर प्रदूषित असेल तर बोलणं पण प्रदूषित असणार, आपली कायिक शारीरिक कृती पण प्रदूषित असणार. आणि ती जर प्रदूषित असेल, ती जर वाईट असेल, ती जर चुकीची असेल, तर त्याचे परिणाम वाईट होतात. आणि ते परिणाम म्हणजे दुःख आहे. म्हणजे जसं मन आहे तसा परिणाम आहे. याच्या उलट असं म्हटलेलं आहे, की मन जर प्रदूषित नसेल, म्हणजे शुद्ध असेल, तर ते प्रसन्न असेल. आणि जे मन प्रसन्न असेल, जे शुद्ध असेल, त्याच्यातून येणारं बोलणं शुद्ध असतं. त्याच्यातून होणाऱ्या कायिक कृती, शारीरिक कृती शुद्ध असतील. आणि जेव्हा शारीरिक कृती शुद्ध असतील, मन शुद्ध असल्यामुळे त्याचा परिणाम देखील चांगला होतो. आणि तो म्हणजे सुख आहे. याचा अर्थ असा, सुख आणि दुःख हे मनातून निर्माण होतात, मनामुळं निर्माण होतात. आणि मन कुठं आहे हेच आपल्याला जाणवत नाही, स्पष्ट जाणवत नाही. आणि आपण मनाला ते जाणून घेण्याऐवजी आपण आपलं मन जर दुसऱ्या ध्यानामध्ये गुंतवलं, मनोरंजनामध्ये गुंतवलं, किंवा काही लोक म्हणतात की ज्यानं ही सृष्टी निर्माण केलेली आहे तो पाहून घेईल, त्यानंच हे सुख-दुःख निर्माण केलेले आहेत तो पाहून घेईल. फक्त त्याची भक्ती करा, त्याचं नामस्मरण करा. मग त्याला वेगवेगळ्या रूपामध्ये पहा, निराकार पहा किंवा साकार रूप पहा. त्याची भक्ती करा, त्याचं मनन करा, त्याचं परत ध्यान करा. ते ध्यानच आहे. ते परत ध्यान आहे. मी तर म्हणतो सर्व ईश्वरवादी धर्म हे ध्यानावर आधारलेले आहेत. आणि आपणही वेगवेगळे विषय घेऊन आपलं मन वेगळ्या ध्यानामध्ये अडकवतो आणि मनापासून लांब जातो. हाच अनुभव सिद्धार्थ गौतमांना जेव्हा आला, तेव्हा ते म्हणाले, की केवळ ध्यान साधनेमुळे आणि आत्मक्लेशामुळे दुःखाचा प्रश्न सुटत नाही, मनाच्या विचलनाचा प्रश्न सुटत नाही, चंचलतेचा प्रश्न सुटत नाही, तणावाचा प्रश्न सुटत नाही. केवळ त्याच्यामुळे दुःखमुक्ती मिळत नाही. दुःखमुक्ती पाहिजे असेल तर ज्याच्यात दुःख आहे त्या मनाच्या संपर्कात गेलं पाहिजे. ते मन कुठं आहे हाच शोधण्याचा विषय आहे. बुद्धांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. परंतु ते त्यांनी उत्तर दिलं, त्यांना ते सापडलं. आपलं मन बुद्ध आपल्याला दाखवतील काय? नाही. बुद्धांनी जो मार्ग दाखवला, त्या मार्गाप्रमाणे आपण गेलो, त्या शिकवणीप्रमाणे आपण गेलो, त्याच्या आधी ती शिकवण समजून घेतली. सम्यक दृष्टी, शिकवण आपल्याला ती लक्षात घेतली पाहिजे आधी. ती काय आहे? ती जोपर्यंत ती शिकवण आपण समजून घेत नाही, तोपर्यंत आपण त्या मार्गावर चालू शकत नाही. जोपर्यंत आपण मार्गावर चालू शकत नाही, तोपर्यंत आपण त्या मनापर्यंत पोहोचू शकत नाही. जोपर्यंत मनापर्यंत पोहोचू शकत नाही, तोपर्यंत दुःखही कळत नाही, त्याचं कारणही कळत नाही, त्याचं निवारणही होणार नाही आणि तो मार्गही आपल्याला नीट कळणार नाही.
म्हणून मुख्य बाब ही आहे की आपण आपल्या मनापर्यंत पोहोचलं पाहिजे, मनोधर्मांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याला धम्मानुसती असं म्हटलंय. धम्मानुसती असं म्हटलेलं आहे, म्हणजे मनोधर्म जाणणं आहे. कारण मनच धर्माच्या आधारे सर्व काही जाणतं. पण ते काय जाणतं हे आपण जाणत नाही. कारण आपल्याला आपलं भान नाही, आपल्याला आपली सती नाही, आपल्याला आपली जागृती नाही. ती जागृती, ती सती कशी डेव्हलप करायची, कशी विकसित करायची, त्याची भावना कशी करायची, त्याची साधना कशी करायची, ते शिकूया आपण या सती साधनेच्या आधारे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सुरुवातीलाच लक्षात घेतली पाहिजे. ती गोष्ट कोणती हे मी या ठिकाणी सांगणार आहे आणि थांबणार आहे. नंतर पुढचं जे सत्र आहे गुरुवारचं, त्या गुरुवारच्या सत्रापासून आपण पुढच्या गोष्टी विचारात घ्यायला आणि प्रॅक्टिस करायला सुरुवात करणार आहोत. माझ्या अनुभवातून सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे आणि प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, ती आहे अनात्मा. अनात्मा. आत्मा म्हणजे आत्मा नाही, पहिली गोष्ट. बऱ्याच गोष्टीच्या गैरसमजातून पसरल्या हे लोकांमध्ये रूढ आहेत. बुद्धाने आत्मा सांगितला नाही, असं म्हणतात लोक. आत्मा आणि परमात्मा हा बुद्ध धम्माचा आणि बुद्धाचा विषयच नाही. बुद्धांचा विषय मन आहे आणि मनाचं दुःख आहे. दुःख हा मुख्य केंद्रबिंदू आहे. कारण ती आपल्या जीवनातली समस्या आहे. ती सिद्धार्थ गौतमांच्या जीवनातली होती, आपल्या जीवनातली आहे. ती समस्या कशी सोडवायची एवढंच बुद्धांनी सांगितलेलं आहे. आत्मा आहे की नाही, परमात्मा आहे की नाही, हा ज्यांना आहे असं वाटतं त्यांनी शोधायचा तो. त्यांनी तसं ते करू नये हे आपण त्यांना नंतर समजावून सांगू आपल्या अनुभवाच्या आधारे. परंतु तो बुद्ध धर्माचा, बुद्धाचा विषय नाही आणि आपला नसला पाहिजे. म्हणजे अनात्म म्हणजे आत्मा नाही हा गैरसमज, आत्मा नाही म्हणजे अनात्म हा गैरसमज आपण आपल्या मनातून काढून टाकूया पाहिजे. नॉट सेल्फ. आत्म, आत्म म्हणजे मी, आत्म म्हणजे मी, माझं, माझ्यामुळे, आत्मभाव हे जे आपण म्हणतो ना मी, त्याला आत्म असं म्हटलेलं आहे, सेल्फ. अनात्म हा त्याच्या विरुद्ध शब्द आहे. मी आपण कशाला म्हणतो हा प्रश्न आहे. मी नावाचं काही आहे का, म्हणजे काही त्याचं अस्तित्व आहे काय, हे शोधण्याची गरज आहे. कशाला आपण मी म्हणतो? मी म्हटलं की आपण लगेच आपण मी म्हणजे शरीराला हात लावतो, आपल्या बॉडीला हात लावतो, आपण कायेला हात लावतो. म्हणून बुद्धानं पहिला अडथळा, पुढे जाण्यातला पहिला अडथळा हा सांगितलाय की ज्याला वाटतं का ही काया म्हणजे मी आहे, तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. सत्काय दृष्टी, स्वकाया दृष्टी, ही काया मी आहे असं वाटणं. बाबासाहेबांनी बौद्ध पूजापाठ मध्ये जे काय रतन सुत्तात सकाय दृष्टीचा अर्थ जो आहे तो आत्मा, सॉरी, देहात्म दृष्टी असं म्हटलेलं आहे. देहात्म दृष्टी, देहात्म म्हणजे ह्या देहात मी आहे असं वाटणं. आता ही गोष्ट थोडीशी तपासून पाहायची आपल्याला, कारण ही प्रॅक्टिस आपल्याला खूप शेवटपर्यंत उपयोगी येणार आहे. हा गैरसमज काढून टाकणं आणि अनात्मबोध करून घेणं, ही बाब, ही दृष्टी, ही सम्यक दृष्टी आपल्याला आपल्या
आपल्या जीवनातल्या सगळे प्रश्न सुटेपर्यंत ही आपल्याला आवश्यक असणारी, हा बोध आवश्यक असणार आहे. अनात्मा. मी म्हणजे काय? कशाला मी म्हणतो आपण? मी आपल्याला मी काहीतरी सांगतोय, मी काहीतरी बोलतो, तर तुम्ही ऐकता म्हणून मी बोलतो. म्हणजे मी एकटा बोलत नाही, ऐकणारे आहात म्हणून मी बोलतो. म्हणजे केवळ माझं बोलणं महत्वाचं नाही, मी बोलतो असं नाही, समोरून प्रतिसाद आहे म्हणून मी बोलतो. पण हे कशामुळे बोलतो? समोर काहीतरी माध्यम आहे, हा मोबाईल आहे आणि हे इंटरनेट आहे, याच्याद्वारे मी आपल्याशी जोडला गेलोय. म्हणजे मी बोलतो, आणि मी सांगतो, आणि मी सांगतो म्हणून सगळं काही होतं. या माझ्या अज्ञानी म्हणण्याला काहीच अर्थ नाही. मी तुमच्यापर्यंत पोहोचतो ह्या माध्यमामुळं. तुम्ही ऐकता, मी बोलतो, माध्यम मध्ये आहे. मीचा प्रभाव कमी होतो थोडासा. हे जे माध्यम आहे, हे आता समजा आनंद सर आपल्याला हे सगळे फॅसिलिटी उपलब्ध करून देत आहेत. म्हणजे त्यांच्यामुळे हे शक्य आहे. इथं इंटरनेटमुळे हे शक्य आहे. इंटरनेट जी काही एक यंत्रणा आहे, त्याच्यामुळे आपण एकमेकांशी वार्तालाप करतो आहोत, कम्युनिकेशन करतो आहोत. मोबाईल आहे. हा मोबाईल ज्या स्टँडला लावला, त्या स्टँडवर लावून मी हे बोलतोय आपल्याशी. हा प्रकाश आहे म्हणून मी आपल्याला दिसतो आहे. हा हेडफोन आहे म्हणून मी आपलं बोलणं मला ऐकू येत आहे. हा माईक आहे म्हणून माझं बोलणं आपल्यापर्यंत चाललेलं आहे. म्हणजे असं जर मला वाटत असेल का मीच आहे, मी सगळं करतो, तर हा माझा भ्रम आहे. थोड्या वेळापूर्वी मी थोडस जेवण केलं आणि इथं बसलोय. थोडं खाल्लं आणि इथे बसलो. म्हणजे शरीर जगवण्यासाठी आपल्याला जी अन्न पाहिजे, जी ऊर्जा पाहिजे, ती ऊर्जा आपल्याला अन्नातून मिळते. अन्न कुठून आलं? कुणी बनवलं? त्याच्यावर जे पाणी मी पिलं ते कुठून आलं? अशा प्रत्येक गोष्टीचा आपण जेव्हा विचार करूया, तेव्हा आपलं जे जगणं आहे, हे केवळ मी आणि माझ्यामुळं मी, त्याला काय अर्थ राहतो का? हे वास्तव नाही. ते केवळ आपल्याला एक विचार करायची एक सवय लागली. लहानपणापासून सवय लागलेली आहे. लहान लहान पोराला वाटतं का हे माझं खेळणं. आता आपण जरा मोठाली खेळणी गोळा करतो. आपल्या घरातल्या बऱ्याचशा वस्तू आपण जर पाहिल्या का माझ्या वस्तू सगळं काही, तर पाहिलं तर बऱ्याचशा वस्तू आपण मी म्हणून, आणि ते तिथून गेलं नाही पाहिजे, ते हरवलं नाही पाहिजे, आणि ते कोणी उचललं नाही पाहिजे. ते माझं आहे आणि ते माझंच आहे. या मीपणाच्या भ्रमामध्ये आपण जगतो, बोलतो. मीपणा टिकवून ठेवतो, माझं आहे. एक प्रश्न आपण विचारतो आपल्या वर्कशॉपमध्ये, आता तुम्हालाही विचारतो परत एकदा. आपला जन्म आपल्याला आठवतो काय? तर नाही आठवत. आपल्याला जन्म आठवत नाही. पण आपण आता जे आहोत, ते जन्म झाला म्हणूनच आहोत. जन्मानंतर आपण आतापर्यंत कसे कसे जगलो आणि जगत आलोय आणि अस्तित्वात आहोत, याला कोणाकोणाचं योगदान आहे? जन्मापासून आतापर्यंत आई वडील, नातेवाईक, त्यांचे श्रम, त्यांचं पालन पोषण, घर, शिक्षण देणारे गुरुजी किंवा संस्था, इतर संस्कार, अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावर आपलं अस्तित्व अवलंबून आहे. त्याच्यामुळं मी आणि माझं, हा जो भ्रम आहे,
हा भ्रम आहे. मी नावाची गोष्ट केवळ ध्यानामुळे, ध्यान त्याच्यावर माझं मी ज्याला मी म्हणतो त्याच्यावर माझं ती 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 धारणा आहे. ध्यानाला पण आपण धारणा म्हणतो, की धारण करतो. मन मन जे विचार करतं ते धारणच आहे, ते धारणा आहे त्या धरून ठेवतं. आणि त्यातच प्रेशर असतं. पण हे मन का धरून ठेवतं? चित्त. चित्ताला काहीतरी पाहिजे, काहीतरी नको. हे जे काही आहे, पाहिजे आणि नको, पाहिजे आणि नको, लोभ आणि द्वेष, ह्याच्यामुळं हे सगळं जे आहे, ही मीपणाची धारणा आहे. आणि हे सगळं आपल्याला माहीत नाही. याच्याविषयीचं अज्ञान आहे, मोहावस्था आहे, अविद्या आहे, सती नाही, आत्मभान नाही, जागृती नाही. याच्यामुळे हा सगळा गोंधळ आहे. आणि हा गोंधळ आपण जितका कमी करू आपल्या जीवनातला, तितके आपले ताणतणाव हे कमी होत जाणार आहेत. ते कसे करायचे कमी, हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहिला अनात्म अजून एक मुद्दा जाता सांगतो. आपण जो श्वास घेतो, मी श्वास घेतो, मी सोडतो, मी श्वास घेतो, मी सोडतो. हे खरं आहे काय? श्वास मी घेतो की श्वास नैसर्गिकपणे आत येतो, नैसर्गिकपणे बाहेर पडतो? हा आपल्यासाठी आता गुरुवारपर्यंत अभ्यासाचा आणि प्रॅक्टिसचा विषय आहे. श्वास आपण घेतो, सोडतो की नैसर्गिकपणे श्वास आत येतो, नैसर्गिकपणे बाहेर सोडतो? मी जर श्वास घेतला नाही तर श्वास येणार नाही का? जाणार नाही का? तसं नाही. मी घेतला काय, न घेतला काय, आपलं शरीर, आपली काया आपोआप नैसर्गिकपणे श्वास आत घेते, नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडते. आपली काया आन आणि अपान करते. आन म्हणजे शरीराचा श्वास आत घेणं, अपान म्हणजे शरीरानं श्वास बाहेर सोडणं. शरीर जे श्वास बाहेर सोडतं त्याला अपान क्रिया म्हटलेलं आहे. शरीर जे श्वास आत घेतं त्याला आन म्हटलेलं आहे. अशा प्रकारे हे आन आणि अपान आहे. आणि शरीर कशा प्रकारे श्वास आत घेतं, कशा प्रकारे बाहेर सोडतं, याचा अनुभव तुम्ही स्वतःच घ्यायचा आहे. आणि या गोष्टीवर, या अनुभवावर आपण गुरुवारपासून पुढं बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण हा अनुभव आपल्याला शरीराशी कनेक्ट करणार आहे आणि शरीरामध्ये मन आहे, ज्याच्यामध्ये सगळा गोंधळ आहे, ज्याच्यामध्ये सगळे प्रश्न आहेत, ज्याच्यामुळे मध्ये सुख-दुःख आहेत, ज्याच्यामध्ये आपल्या भावना आहेत. सगळं काही ह्या कायेमध्ये आहे, ज्या कायेला मी म्हणतो. ज्याला मी म्हणतो तेच माहित नाही. ती कायाच माहिती नाही. त्या कायेतले घटक माहिती नाहीत. आपण हळू या गोष्टी प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हेच आपलं संशोधनाचं काम आहे. आणि हे आपल्याला तसं जोपर्यंत आपला प्रश्न सुटत नाही, जोपर्यंत आपलं मन पूर्ण स्थिर होत नाही, शांत होत नाही, निब्बाणामध्ये जात नाही, दुःखमुक्त होत नाही, पूर्ण पूर्ण जोपर्यंत आपली ऊर्जा मुक्त होत नाही, जी कुंठित ऊर्जा आहे, ती जोपर्यंत, ती शक्ती जोपर्यंत मुक्त होत नाही, तोपर्यंत हा प्रयत्न आपण करत राहणार आहोत आणि करत राहणार आहोत. आणि तो आपल्याला करायचा आहे. म्हणजे तुमच्यासाठी तुम्हाला करायचा आहे, माझ्यासाठी मी करणार आहे. दीप भव. स्वतःच ते करायचं आहे. स्वतःच दीप बनायचा आहे. दीप म्हणजे दीप पण आणि द्वीप पण. द्वीप म्हणजे बेट आहे. याच्यावर आपण नंतर चर्चा करणार आहोत. मला वाटतं इतकं पुरेसं आहे. याच्याविषयी आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण WhatsAppवर पाठवू शकता. त्याच्यावर आपण पुढच्या सत्रामध्ये चर्चा करू शकतो. कारण इथे वेळ कमी असतो. Zoomवर वेळ कमी असतो. त्यामुळे आपण वेळेचा सदुपयोग करून घेणार आहोत.
आणि आनंद सरांनी असं सुचवलेलं आहे की आपल्याला प्रश्न डायरेक्ट विचारण्यापेक्षा तुम्ही प्रश्न लिहून पाठवा किंवा व्हॉट्सअपवर पाठवा. 93 25 10 23 68 असा माझा नंबर आहे. तो आपल्याला व्हॉट्सअपवर माहिती आहे, किंवा प्रत्यक्ष फोन करून आपण माझ्याशी बोलू शकता. या ठिकाणी आपण आजच्या पुरतं थांबूया. सगळ्यांना शुभेच्छा पुढच्या प्रयत्नासाठी. आशा आहे की आजचं सत्र आपल्याला उपयुक्त ठरलं असेल. जय भीम. अमरवीरजी थांबूया, आपण मीटिंग एंड करतोय मग मी आता. हा, तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे की आता जे काही कमलवीरजी यांनी सांगितलेलं आहे त्याच्यावरती आपण गुरुवारपर्यंत आपलं स्वतःचं चिंतन मनन करा. आजचं हे जे प्रवचन आहे आणि यानंतर सगळे प्रवचन हे फेसबुक पेजवरती लाईव्ह झालेलं आहे, म्हणजे नंतर पुन्हा तुम्हाला पाहायला सगळ्यांना ते मिळणारच आहे. धम्मचर्चा आणि सती साधना हे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती त्याची लिंक मी टाकलेली आहे, तर त्याच्यावरनं आपण ते पुन्हा बघू शकता. याच्यावरती आपण स्वतः प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. ध्यान हा विषय किंवा सती साधना हा विषय हा फक्त ऐकण्याचा किंवा वाचण्याचा नाहीये, तर तो प्रत्यक्ष प्रॅक्टिस करण्याचा आहे. तर आपण सर्वांनी तशी प्रॅक्टिस करावी आणि शांततेचा अनुभव घ्यावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी ही मीटिंग मी एंड करत आहे, थांबवत आहे. सर्वांना जय भीम. जय भीम. जय